आपण हाईट घेणार आहे पहिली 14 इंच ब्लाउजची हाईट आहे 14 मध्ये 1 इंच 15 सरळ लाईन मारून घ्यायची इथून शोल्डर आता छातीवरती अवलंबून असतं छाती आहे 35.5 तर आपण 5.5 इंचाचं शोल्डर घेणार आहे सरळ लाईन मारून घ्यायची इथून शोल्डर बस 35.5 छातीला 6 इंचाचं शोल्डर टाकायचं 5.25 किंवा 6 पर्यंत चालतं आता ही लाईन मारून घेतली आपण इथून ही मारून घेतली शोल्डरची इथून ही आर्महोलची इथून ही छातीची तर छाती किती आहे 35.5 आहे 35.5 चा चौथा भाग 9 ला एक लाईन कमी 2 इंच मार्जिन आता इथं कंबर ह्या लाईनला कंबर टाकायचे कंबर किती आहे 29 आहे 29 चा चौथा भाग 7 चौक 28 7 सव्वा 7 आणि 1 सव्वा 8 आणि 2 इंच शिलाई मार्जिन इथे 1 इंच का घेतला आपण टक्स साठी इथं आपला टक्स असणार आहे बॅक साइडचा 3.5 इंचावरती टक्स घेतला आणि इथून इथं वरती 4.5 इंचावरती घ्यायचा अर्धा इंच 1 इंचचा टक्स असतो ही फिटिंगची लाईन मारून घ्यायची इथून इथं आर्महोलला 1.5 इंच घेतले आणि इथून इथं 1.5 इंच आतल्या साईडचा पण आर्महोल टाकून घ्यायचा बॅक साईडलाच हे बॅक पार्ट कटिंग करून घ्यायचं बॅक पार्ट कटिंग झाल्यानंतर हे जे आपण सरळची लाईन मारून घेतली ही पण मारून घ्यायची तिथून नॉच आणि इथं पण नॉच मारायचं झालं त्याच्यानंतर आता हा वाला पार्ट हे ओपन वाला पार्ट आहे इथं हा पार्ट ठेवायचा बॅक साइडचा असं इथं एक छाप मारायची इथून इथं अर्धा इंच हुक लुकच्या पट्टीसाठी आपला फ्रंट ओपन आहे ना हुकाचा ब्लाउज ह्याच्या हुक लुक साठी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि खाली इथं 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आपला 4 टक्सचा ब्लाउज आहे त्यामुळं ही लाईन सरळ सरळ मारून घ्यायची आता बघा आपल्याला पुढे टक्स पण मारायचे टक्स साठी 1.25 इंच वाढवायचं खाली आणि वरती पण अर्धा इंच टक्स साठी वाढवायचं 4 टक्सला 4 टक्स असतात त्यामुळे इथं 1.25 इंच वाढवलं इथं 1 इंच इथं 2 इंच बॅक पार्ट पेक्षा एक्स्ट्रा हे वाला सगळं कटिंग करून घ्यायचं फिनिशिंग मध्ये जेवढी कटिंग फिनिशिंग मध्ये असेल तेवढी स्टिचिंग पण फिनिशिंग मध्ये येणार तुमच्या ब्लाउजला फिनिशिंग पण तेवढीच येणार अजिबात हलवायचं नाही हे साइडचं आता हे बघा आपण बॅक साइडला का फ्रंटचा आर्महोल टाकला होता की ह्या वाला इथं छापलं पाहिजे असं हा फ्रंटचा आर्महोल इथून आता आपल्याला 4 टक्स द्यायचे 4 टक्स द्यायसाठी खाली पहिली क्रॉस पट्टीसाठी आपण 2 इंच इथं वाढवलेलं होतं क्रॉस पट्टी तुम्ही 3 इंचाची काढू शकता किंवा 4 इंचाची काढू शकता तुमच्या हिशोबाने आपण 3.5 इंचाची काढणार आहे इथं 3.5 म्हटलं का इथं 3 इंच द्यायचं 1 इंच अर्धा इंच कमी इथं तुम्ही सेपरच्या साह्याने देऊ शकता किंवा स्वतःच्या हाताने पण सेप देऊन घेऊ शकता असं कटिंग करून घ्यायचं आता बघा इथून इथवरचा 4 टक्सचा
पहिला टक्स द्यायचा. आपला बस्ट पॉइंट किती आहे, आता हिची 35.5 आहे तर किती 10 इंचाचा अपेक्स पॉइंट येणार. इथून 3.5 इंचावरती. इथून इथं 1.5 इंच घ्यायचा आणि इकडं पण 1.5 इंचाचा घ्यायचा. हा झाला फ्रंटचा टक्स आणि हा झाला साइडचा टक्स. आपला हा वाला आहे मिडलचा टक्स. आता आपला आर्मोलचा टक्स एक राहिलेला आहे. इथून इथं 1.25 इंच वरती जायचं आणि सरळ एक लाईन मारून घ्यायची. हा झाला आपला मिडलचा टक्स. आता फक्त इथून हे क्रॉस शेप आला पाहिजे म्हणून इथं 1 इंच वरती जायचं, इथून इथं आणि असा थोडासा राऊंड मध्ये शेप द्यायचा. हे कापड आपल्याला रिमूव्ह करायचे, टक्स मध्ये आलं नाही पाहिजे बिलकुल पण. इथं आपल्या टक्स जिथे जिथे आहे तिथं नॉचेस मारून घ्यायच्या, जेणेकरून दुसऱ्या पण साईडला दिसलं पाहिजे ते. हा झाला मिडलचा. आता आपला पुढचा गळा टाकायचा. गळे टाकताना आपण काय करतो, अर्धा इंचाचं जे मार्जिन घेतलं इथं मार्किंग करून घ्यायची आणि इथून इथं 2.5 इंच आणि पूर्ण घेतलं तरी 3 इंच. आपला आहे 7.5 इंचाचा गळा. इथून इथं क्रॉस वरती 7.5 ठेवायचे, तर मार्किंग करायची आणि एक लाईन अशी मारून घ्यायची, ही आणि ही. तिकडे थोडीशी क्रॉस गेली तर चालेल किंवा सरळ सरळ ठेवलं तरी चालेल. आपला हा पंचकोनी गळा आहे, तर तुम्ही असं देणार आहे. हा झाला पंचकोनी गळा. आपला फ्रंट आणि बॅक तयार आहे कटिंग करून. आता बॅकचा पण मी नेक देते. बॅकचं देताना इथं 2.5 इंच घ्यायचंय बंद बाजूनी. सगळ्या ब्लाऊजला एकसारखीच गळा विड्थ घ्यायचे किंवा गळा रुंदी. आपला 10.5 इंचाचा गळा आहे, तर इथून वरून इथं 10.5 ला मार्किंग करायचं क्रॉस मध्ये आणि एक लाईन मारून घ्यायची. तुमचा गळा जास्त डीप असेल तर तुम्ही 3-3.5 घेऊ शकता, कमी असेल तर 3च घ्यायचा. खूपच कमी असेल तर मग 2.5 इंचच घ्यायचं. माझा राऊंडच गळा आहे, तर मी असा एक शेप देऊन घेते. हा झाला आपला बॅक गळा पण कटिंग. ओके.